हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं जीटी इंजिनिअरिंग अकॅडमी या युट्यूब चॅनलवर. मी गोकुळ टेकाळे आणि आपण पाहतोय डिप्लोमा पॉलिटेक्निक सिव्हिल ब्रांच मेकॅनिकल ब्रांचचा स्ट्रेंथ ऑफ मटेरियल हा जो सब्जेक्ट आहे त्यातील पहिल्या युनिट मधला मोमेंट ऑफ इनर्शियाचा लेक्चर नंबर कितवा आहे? 6वं लेक्चर आहे. तर लास्ट लेक्चरला आपण पाहिलं होतं बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया आय सेक्शनचा, सिमेट्रिकल आय सेक्शनचा कसा फाइंड करायचा. त्यामध्ये सिमेट्रिकल आय सेक्शन म्हणजे कसा असतो? एक असतो टॉप फ्लॅंज, खाली असतो बॉटम फ्लॅंज आणि मिडल असतो वेव. तर सिमेट्रिकल आय सेक्शन असेल तर तो सिमेट्रिक अबाउट एक्स पण असतो आणि सिमेट्रिक अबाउट वाय पण असतो, म्हणून छोटाले फॉर्म्युले यूज करायचे. एक्स साठी यूज करायचा बीडी क्यूब मायनस 2 इंटू स्मॉल बीडी क्यूब. तो कसा घ्यायचा लास्ट लेक्चरला सांगितलं होतं. तर शॉर्टकट आणखीन एक सांगितलं होतं. हा जर 2 घ्यायचा नसेल तर फक्त बेस मधनं वेव्हची लेंथ आहे ती मायनस करायची, बाकी होऊन जाईल. नंतर वाय ऍक्सिसला एकदम छोटुली फॉर्म्युले डीबी क्यूब बाय 12 फर्स्ट बॉक्स साठी, सेकंड बॉक्स साठी आणि थर्ड बॉक्स साठी. आज आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे, काय सॉल्व्ह करायचं आपल्याला? अनसिमेट्रिकल आय सेक्शन. आज आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे अनसिमेट्रिकल आय सेक्शन. चला, आता अनसिमेट्रिकल म्हणजे कसं असणार? तो जर आपण व्हर्टिकली कापला किंवा हॉरिझॉन्टली कापला तर त्याचे समान भाग होणार नाही, त्याला बोलतात अनसिमेट्रिकल. समजलंय का? सपोज हा जर सिमेट्रिकल आय सेक्शन असेल, किती खराब काढला मी, अरे बापरे, ये क्या हो गया. कालचंच एक्झाम्पल घेऊया. हा जर सिमेट्रिकल आय सेक्शन आहे, हा जर व्हर्टिकली कापला तर दोन्ही साईडला सेम दिसतोय, हॉरिझॉन्टली कापला तर वरती आणि खाली पण सेम दिसतोय. तर हा झाला सिमेट्रिकल. तर अनसिमेट्रिकल कसा असेल बघा. डिटरमाइन द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अनसिमेट्रिकल आय सेक्शन ऑफ द फॉलोइंग डिटेल्स. द टॉप फ्लॅंज, टॉप फ्लॅंज दिली आम्हाला. टॉप फ्लॅंज आहे माझी 160 इंटू 12 ची, तर ही घेतली मी 160 इंटू 12. यामध्ये 160 आहे माझा हा हॉरिझॉन्टल डिस्टन्स आणि 12 आहे माझा व्हर्टिकल डिस्टन्स. ठीक आहे. नंतर बॉटम फ्लॅंज आहे 240 इंटू 12. आता 240 म्हणजे याच्यापेक्षा मोठी फाइंड करून ड्रॉ करावं लागेल आपल्याला. 240 हा 160 एवढा आहे, तर 240 ते एवढं पाहिजेच, त्याच्या हाफ एक्स्ट्रा पाहिजे ना. हा, तर मी हा घेतो इथे 240. ठीक आहे. आणि वेव दिलाय मला 200. 200 म्हणजे त्याच्यापेक्षा मोठा पाहिजे, त्याच्यापेक्षा मोठा ड्रॉ करावा लागेल. मग वेव येईल 200 असा. ओके का? ओके ओके. आता हा जो आहे अनसिमेट्रिकल का आहे? कारण की त्याचा जो वरचा फ्लॅंज आहे म्हणजे टॉप फ्लॅंज आणि जो खालचा फ्लॅंज आहे म्हणजे बॉटम फ्लॅंज, हे दोन्ही सेम नाहीत. सेम नसल्यामुळे काय होणार? तो अनसिमेट्रिकल होणार. त्याला नॉन सिमेट्रिकल पण बोलू शकतो आपण. त्याचे डायमेन्शन काय असणार? बॉटम फ्लॅंजचे 240 mm आणि 12 mm. ओके, इथपर्यंत समजलंय. हा असतो आपला टॉप फ्लॅंज, खालचा असतो बॉटम फ्लॅंज, मधला असतो वेव. तर वेवचा आपल्याला डायमेन्शन दिलेलं आहे 240, एक मिनिट, 200 आणि 10. तर हा आहे 200. कसं घेऊ? प्लस सेट स्क्वेअर येतो मी, सेट स्क्वेअर हा एवढूसा. हा आहे 200 mm आणि हा जो असेल त्याचा वेव, तर वेव किती आहे? वेव आहे 10. वेव जर 10 आहे तर हा खूपच ठीक आहे. थोडस 12 पेक्षा कमी दिसायला पाहिजे ना 10. थोडस असं करतो. ओके, चलो बढिया. ठीक आहे. हा आहे 10 mm. ओके, ग्रेट. चला, आपण डायग्राम ड्रॉ केलेली आहे. टॉप फ्लॅंज, बॉटम फ्लॅंज आणि वेव. इथपर्यंत समजलंय. आता आपल्याला काय करायचं आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करायचं आहे अबाउट बोथ ऍक्सिस. म्हणजे आय एक्स एक्स पण फाइंड करायचं आहे आणि आय वाय वाय पण फाइंड करायचं आहे. आता आपल्याला शॉर्टकट फॉर्म्युला यूज करून चालणार नाही. तर फर्स्ट काय करायचं आहे? तुम्हाला नंबरिंग द्यायची. बॉक्स नंबर 1, बॉक्स नंबर 2 आणि बॉक्स नंबर 3. नंबरिंग ही वरून दिली तरी सुद्धा चालते, बट बॉटमने दिली तर आपल्याला आणखीन इझी जाते. चला, आता आपण काय करायचं? नेक्स्ट आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे आता y1 फाइंड करायचं आहे. तर y1 कसा फाइंड करणार? y1 इज इक्वल टू
हा जो पहिल्या बॉक्सचा हाईट आहे म्हणजेच डेप्थ आहे 12, तर 12 डिवाइड बाय काय करायचं आहे 2 करायचं आहे. तर मग हा येणार 6 mm. काय केलं मी y1 पहिल्या बॉक्सचा जो हाईट आहे म्हणजेच डेप्थ आहे 12 डिवाइड बाय काय करायचं आहे 2 करायचं आहे. तर हा येईल आपला 6. नंतर लगेच y2 फाइंड करायचा. y2 पण कसा येणार आता लक्ष द्या पूर्ण. y2 कसा येणार पहिला बॉक्स पूर्ण घ्यायचा आहे 12 प्लस दुसऱ्या बॉक्सचं काढतोय ना 2 म्हणजे काय दुसरा बॉक्स. तर दुसऱ्या बॉक्सचा डेप्थ किती आहे 200 आहे. तो घ्यायचा 200 डिवाइड बाय 2 म्हणजे किती येणार 112. नंतर y3 कसा येणार आता 3 साठी काढतोय ना तर पहिला पूर्ण दुसरा पूर्ण आणि तिसरा बॉक्सचा हाफ म्हणजे 12. पहिल्याचा डेप्थ 12, दुसऱ्याचा डेप्थ 200 आणि तिसऱ्याचा हाफ म्हणजे 12 डिवाइड बाय 2. तर किती होईल 218 mm. समजलंय का? पुन्हा एकदा सांगतो प्रॉपरली लक्ष द्या. हे समजणं गरजेचं आहे कारण की हाच कन्सेप्ट आपल्याला बेंडिंग ट्रेस शिअर ट्रेस मध्ये पण युज करायचा आहे युनिट नंबर 3 मध्ये. सगळ्यात पहिलं काय करायचं टॉप फ्लॅंज बॉटम फ्लॅंज वेब ड्रॉ करून घ्यायची त्यांचे डायमेन्शन द्यायचे. आपल्याला समजते वरचं आणि खालचं सेम नाही म्हणजे काय सिमेट्रिकल नाही म्हणजे अनसिमेट्रिकल आहे म्हणजे नॉन सिमेट्रिकल आहे. तर 1 2 3 3 बॉक्सला 3 नंबर देऊन टाका 1 2 3. तुम्ही बुक मध्ये बघताल तर वरती 1 दिला असेल इथे 2 दिला असेल इथे 3 तसंही करा सेमच आन्सर येते. तर पहिला बॉक्स आहे 12. y1 कसं काढणार पहिल्या बॉक्सचा हाफ. दुसऱ्या बॉक्सचे काढायचे काउंट करताना बॉटम पासून करायचं. कुठनं बॉटम पासून म्हणजे पहिला बॉक्स पूर्ण घ्यायचा दुसऱ्या बॉक्सचा हाफ. इथे जो नंबर असेल त्या बॉक्सचा हाफ करायचा म्हणजे 2 नंबर आहे म्हणजे दुसऱ्या बॉक्सचा हाफ करायचा पहिला बॉक्स पूर्ण. 3 च्या वेळेस पहिला पूर्ण दुसरा पूर्ण आणि तिसऱ्या बॉक्सचा हाफ म्हणजेच 12/2. तर y1 y2 y3 भेटले आपल्याला. आता आपल्याला मस्तपैकी काय करायचं आहे आपल्याला करायचं आहे काय फाइंड करायचंय y बार फाइंड करायचा आहे. तर कसा y बार फाइंड करायला पाहिजे बरं y बार फाइंड करायचा आहे आपल्याला फॉर्म्युल्याने. कोणत्या फॉर्म्युल्याने y बार इज इक्वल टू a1 y1 प्लस a2 y2 प्लस a3 y3 डिवाइड बाय a1 प्लस a2 प्लस a3. स्मॉल का घेतलंय मी कॅपिटल घ्यायला पाहिजे का काय करू स्मॉल घेऊ का कॅपिटल. ठीक आहे ओके इथपर्यंत ठीक आहे का चेक करतो मी. हा ठीक आहे. तर A1 म्हणजे काय पहिल्या बॉक्सचा एरिया. तर पहिल्या बॉक्सचा एरिया काय आहे आता बुक मध्ये काय करतात किंवा मे बी तुम्हाला कॉलेजमध्ये असं शिकवलं असेल की सेपरेट पहिल्या बॉक्सचा एरिया सेपरेट काढा दुसऱ्या बॉक्सचा एरिया सेपरेट काढा तिसऱ्या बॉक्सचा एरिया सेपरेट. तर ते खूप लेंदी होतं मग. तर आपल्याला लेंदी करायचं नाही आपल्याला सिम्पल ठेवायचंय. तर सिम्पल जर ठेवायचंय तर सिम्पल कसं राहील एरिया म्हणजे काय असतो बी आणि डी 240 आणि 12 आडवा डिस्टन्स आणि उभा डिस्टन्स या दोघांचा मल्टिप्लिकेशन. तर मस्तपैकी काय करून घ्या इथे मग पहिला बॉक्स आहे पहिल्या बॉक्सचा आडवा लेंथ आहे 240 उभा लेंथ आहे 12 म्हणजे किती येणार 240 गुणिले 12 इंटू y1 किती आहे y1 आहे माझ्याकडे 6. हा झाला पहिला बॉक्स प्लस नंतर A2 म्हणजे दुसऱ्या बॉक्सचा एरिया त्याचा आडवा आहे 10 उभा आहे 200 सो 10 इंटू 200. लक्ष द्या दुसऱ्या बॉक्सचा आडवा आहे 10 उभा आहे 200 सो 10 इंटू 200 इंटू याचा y2 किती आहे y2 इकडे बघायचं किती आहे 112 आहे. इथे येणार मग 112 बरोबर का प्लस. आता नेक्स्ट काय आहे बघा नेक्स्ट काय आहे नेक्स्ट आहे आपल्याकडे थर्ड किती येणार आडवा आहे 160 उभा डिस्टन्स आहे 12 आणि त्याचा y3 आहे 218. ठीक आहे आता ब्रॅकेट कम्प्लीट करून घ्या. इथपर्यंत समजले पहिल्या बॉक्सचा एरिया इंटू y1 दुसऱ्या बॉक्सचा एरिया इंटू y2 तिसऱ्या बॉक्सचा एरिया इंटू y3 डिवाइड बाय टोटल एरिया. टोटल एरियासाठी काय करायचे पहिले 2 ची मल्टिप्लिकेशन 240 इंटू 12 पहिले 2 घेतले प्लस नंतर यातले 2 10 इंटू 200 प्लस 160 इंटू 12. आता हे सर्व कॅल्सी मध्ये टाकायचं ऍट अ टाइम एकाच याच्यामध्ये आणि आन्सर काढून घ्यायचं. तर किती यायला पाहिजे आन्सर तर आन्सर यायला पाहिजे आपलं
97च्या आसपास असं आपल्याकडे आन्सर आहे. तर बघूया येते का. 240 इंटू 12 इंटू 6 प्लस 10 इंटू 200 इंटू 112 प्लस 160 इंटू 12 इंटू 218 इक्वल टू डिवाइड ब्रॅकेट 240 गुणिले 12 प्लस 10 गुणिले 200 प्लस 160 गुणिले 12. हे पूर्ण टाकलं एक्झॅक्टली 97.03 आन्सर येत आहे. म्हणजेच आपण अप्रॉक्सिमेटली काय घेऊ शकतो त्याला, अप्रॉक्सिमेटली 97 घेऊ शकतो. त्याला काय घ्या, राऊंड फिगर करून घ्या 97 mm. कशाचं आन्सर झालं हे झालं आहे वाय बारचं आन्सर. कशाचा आन्सर झाला आहे, वाय बारचा आन्सर झाला आहे. ओके का, ओके. समजलं असेल तुम्हाला कसा काढायचा. हा क्वेश्चन डायरेक्टली 6 मार्कला येईल. ठीक आहे, लक्षात ठेवा नेहमी छोटे छोटे क्वेश्चन वर पासिंग नसते करायची, डायरेक्ट मोठे क्वेश्चन करायचे असते 6-6 मार्कचे. ठीक आहे, याची प्रॅक्टिस चांगली केली तर 3-4 क्वेश्चन मध्ये तुमची पासिंग डन. ओके, त्यामुळे मोठ्या क्वेश्चनला सोडायचं नाही, त्याची प्रॅक्टिस करायची. मोठे केले तर छोटे ऑटोमॅटिक. चला ओके, नेक्स्ट काय आहे, नेक्स्ट आहे वाय बार काढल्यानंतर आता काय करायला पाहिजे, आपण काय करायला पाहिजे बरं सांगा. एच काढायला पाहिजे, एच. सो H1 जर काढायचं असेल तर हे नेहमी मॉड मध्ये ठेवायचं. मॉड मध्ये म्हणजे काय, निगेटिव्ह जरी आला तरी पण त्याचा आन्सर पॉझिटिव्ह घ्यायचं. वाय बार मायनस y1. तर काय येणार मग, हे लक्षात ठेवायचं. निगेटिव्ह आन्सर आला तरी पण आपल्याला पॉझिटिव्ह घ्यायचं आहे. तर मग सांगा काय येणार. वाय बार किती आहे, 97.97च आहे. y1 किती आहे, 6 आहे. तर किती होणार, 93.5 रेड FM. 93 mm रेड FM आहे. 97 minus 6 93 mm. Then H2 साठी काय येणार, y बार मायनस y2. ओके, याला मॉड आता लिहित नाही प्रत्येक वेळेस मी, बट लक्षात ठेवायचं आपल्याला. आपलं जर आन्सर निगेटिव्ह आलं तर काय करायचं आहे, आपल्याला पॉझिटिव्ह करायचं आहे. म्हणजे किती आन्सर येणार इथे, निगेटिव्ह आलं तरी पण पॉझिटिव्ह घ्यायचं. लक्षात ठेवायचं इथे 97 minus 112 काय करायचं बरं मग, 3 यात वाढले 15 mm. निगेटिव्ह आलं तरी पण मी पॉझिटिव्ह घेतलंय. का पॉझिटिव्ह घेतलंय, कारण की याला आहे मॉड. याला काय आहे, मॉड. मॉड म्हणजे काय, निगेटिव्ह आन्सर आलं तरी पॉझिटिव्ह घ्यायचं. देन H3 काय येणार, मॉड ऑफ y बार मायनस y3 इज इक्वल टू, y बार किती आहे, हा 1 नाही, तर म्हणताना 1 आहे का. ठीक आहे, y बार आहे आपल्याकडे 97 मायनस y3 आहे 218, म्हणजे हा येईल 121. बरोबर का, 3 ऍड केले 121 mm. हा झाला आपला y1 y2 आणि y 121 आणि बरोबर आहे. ठीक आहे का, 93 121 आणि 15. एकदा चेक करू द्या फक्त मला. अरे याची मिस्टेक केली ना, 97 6 गेले, 4 गेलो 93 राहतात, 6 गेलो 91 राहतात. ओके चला, बरोबर आहे का, असं होतं बघा गडबड मध्ये. 97 मायनस 112 वजा 15 म्हणजे 15 बरोबर आहे. 97 मायनस 218 120 बरोबर आहे. चला H1 H2 H3 झाले. आता काय करायचं आपल्याला, आता करायचं आहे Ix इज इक्वल टू Ixx1 Ixx2 आणि Ixx3. आता मी तिन्ही पण एकत्र काढू शकतो, पण आपल्याला नाही काढायचं आता, नाहीतर मग खूपच मोठे कॅल्क्युलेशन आहे. आपण सेपरेट करूयात. Ixx1 कसा फाइंड करणार, सिंपल फॉर्म्युला आपला IG प्लस एरिया इंटू H स्क्वेअर. इथे काय येणार, A1 इंटू H1 स्क्वेअर. इथे फॉर्म्युला काय येणार बघ, B1 D1 क्यूब डिवाइड बाय 12 प्लस A1 इंटू H1 स्क्वेअर. तर याच्यामध्ये जर व्हॅल्यू पुट केले आपण तर काय येणार मग, B1 किती आहे, B1 म्हणजे पहिल्या बॉक्सचा B, इथे आहे 240 आहे.
इंटू डी किती आहे डी डी आहे 12 स्क्वेअर डिवाइड स्क्वेअर नाही रे बाबा क्यूब डिवाइड बाय बीडी क्यूब डिवाइड बाय 12 प्लस एरिया या दोघांचीच मल्टिप्लिकेशन 240 इंटू 12 इंटू H1 किती आहे 91 आहे सो 91 चा स्क्वेअर झालं. यात व्हॅल्यू टाका आणि I(x(1) फाइंड करा. पहिलं सेपरेट फाइंड करा 240 गुणिले 12चा स्क्वेअर होईल. एक 12 कॅन्सल होईल तर 12चा स्क्वेअर किंवा ऍज इट इज टाकून द्या तरी पण चालेल. प्लस 240 गुणिले 12 गुणिले 91 चा स्क्वेअर. आन्सर येत आहे 23.88 येत आहे का आन्सर बघू द्या मला. बरोबर येत आहे 23.8838 इंटू 10⁶. 23.8838 इंटू 10⁶. mm पॉवर 4. समजले का सांगा काही डाऊट यामध्ये. ओके तर बघा काय केलं आपण आधी सगळ्यात आधी बॉक्सला नंबरिंग केली आहे. नंबरिंग केल्यानंतर y1 y2 y3 काढलाय. नंतर h1 h2 h3 काढायच्या आधी y बार काढलाय. a1 y1 a2 y2 a3 y3 डिवाइड बाय a1 प्लस a2 प्लस a3. हे सेपरेट एरिया काढत बसायचे नाही त्याने खूप मोठं एक्झाम्पल होतं. डायरेक्टली इथे पुट करायचं. एरिया म्हणजे माहिती आपल्याला काय एरिया म्हणजे बी इंटू डी म्हणजे आडवी लेंथ इंटू उभी लेंथ पहिल्या प्रत्येक बॉक्सची. ओके H1 H2 H3 फाइंड करायचा तो मॉड मध्ये ठेवायचा. मॉड मध्ये म्हणजे काय निगेटिव्ह व्हॅल्यू आली तरी पण त्याला लिहिताना काय घ्यायची आपल्याला पॉझिटिव्ह व्हॅल्यू घ्यायची आहे. नंतर I(x(1) I(x(2) I(x(3) करायचंय. त्यातला I(x(1) म्हणजे IG प्लस A1 H1 स्क्वेअर. IG म्हणजे काय BD क्यूब पहिल्या बॉक्स साठी आहे म्हणून B1 D1 क्यूब अपॉन 12. आता सिमिलरली काय करायचंय IG2 साठी करायचंय. आता मी पुन्हा फॉर्म्युला लिहित नाही डायरेक्टली आपण करूयात. I(x(2) इज इक्वल टू व्हॅल्यू फॉर्म्युले चला लिहितो पुन्हा एकदा तुमच्यासाठी. B1 नाही रे बाबा आता B2 D2 क्यूब डिवाइड बाय 12 प्लस A2 इंटू H2 चा स्क्वेअर. चला त्याच्यामध्ये पहिलं व्हॅल्यू पुट करायचे आहेत पटापट. काय येणार सांगा काय येणार. तर I(x(2) इज इक्वल टू B2 किती आहे तर B2 आहे दुसऱ्या बॉक्सचा B तो आहे 10. नंतर D2 किती आहे दुसऱ्या बॉक्सचा डेप्थ तो आहे 200 डिवाइड बाय 12. इथपर्यंत समजा सबको यस समजा. पुढे प्लस ह्या दोघांचीच मल्टिप्लिकेशन करायची 10 इंटू 200 इंटू H2 म्हणजे काय H2 आहे आपला 15 इथे ना 15चा स्क्वेअर. H2 फक्त 15 यस फक्त 15 तर 15चा स्क्वेअर. हे पूर्ण कॅल्सी मध्ये टाकायचे. पहिले हे टाका 10 इंटू 200 चा पॉवर 3 डिवाइड बाय 12 त्याचं आन्सर आलं 6 भरपूर सारे 6 प्लस 10 इंटू 200 इंटू 15चा स्क्वेअर. तर याचा आन्सर येत आहे 71 नाही 7.11. I(x(2) येत आहे 7.1166 इंटू 10⁶ mm पॉवर 4. हा भेटलेला आहे मला सेकंड आन्सर. समझे क्या आप बोलो समझे होंगे तो बोलो समझ गए सर. तो इसको आंसर मैं कलरफुल बनाता हूँ कलरफुल. ठीक आहे. देन आता आपल्याला फाइंड करायचा आहे I(x(3). काय फाइंड करायचं आहे I(x(3). त्याचा फॉर्म्युला काय येणार I(x(3) चा I(x(3) इज इक्वल टू BD क्यूब प्लस A1 AH स्क्वेअर. त्याचं काय येणार 3 येणार B3 I(x(3) इज इक्वल टू B3 D3 A3 H3. तर मग इथे येणार I(x(3) इज इक्वल टू अजून वायचं पण बाकी आहे बरं का अजून वायचं पण बाकी आहे. तर आता बी किती आहे बी 160 आणि 12 सो
160 इंटू 12चा क्यूब डिवाइड बाय 12 प्लस या दोघांचा पुन्हा मल्टिप्लिकेशन